स्वतःच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि थेट पंतप्रधान कार्यालयाने देखील या पत्राची दखल घेत तिच्यावर उपचारासाठी सर्व खर्च केला। पाहूयात एक खास रिपोर्ट। वैशाली अवघी 7 वर्षांची आहे। तिच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, ते देखील एकही पैसा खर्च न करता। पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या केवळ एका या पत्रामुळे हे शक्य झालंय। खरं तर हे पत्र म्हणजे वैशालीनं पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला आलेलं उत्तर। वैशाली हडपसर परिसरात एका झोपडीवजा घरात राहते। जवळच्याच एका शिशुविहार शाळेत दुसरीत शिकते। वडील आजारी असतात। तिची आई तिच्यासोबत राहत नाही। एक दिवस छातीत दुखत असल्याच्या निमित्तानं घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं। तेव्हा तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं निष्पन्न झालं आणि घरच्यांवर एक मोठं संकटच कोसळलं। कारण प्रश्न ऑपरेशनसाठीच्या खर्चाचा होता। ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या सुमारे 3 लाख रुपयांची सोय करण्यासाठी तिच्या काकानं कित्येकांचे उंबरे झिजवले, पण काही उपयोग झाला नाही। अशातच एकदा निराशेच्या गर्तेत असताना मोदी सरकारला पत्र लिहिण्याचा विचार छोट्या वैशालीच्या मनात आला। वैशालीनं साधारणपणे 2 आठवड्यापूर्वी लिहिलेल्या पत्रानं तिच्या आयुष्यात खरोखरच आनंद फुलला। नंतर मग मी टीव्हीत बघितल्या बातम्या, त्यानंतर मला आयडिया आली, तर मी म्हणजे लिहिलं, पत्र लिहिलं, मोदी सरकार मला मदत करा, माझ्या हृदयामध्ये होल आहे। ॲड्रेस दे माझ्या काकाने। तर मग ते 2 दिवस ती गाडी फिरली, तर आम्ही भेटलो, तर त्यांनी मग ते मोदीनी आणि डॉक्टरने माझं ऑपरेशन लवकर केलं। मी म्हणतो, लोक म्हणत होते मला, म्हणजे शासनाच्या लोकांना काळीज नसतं। अहो चुकीचं आहे ते। शासनालाच खरं काळीज आहे। फक्त शासनापर्यंत जाऊन एकदा तुम्ही दरवाजा ठोका, बघा सगळ्यांचं ना, तुम्ही जर खरं असाल ना तर शासनापर्यंत पोहोचा, त्यांचं काळीज पिघळतं का नाही बघा। वैशालीनं लिहिलेल्या पत्राची पंतप्रधान कार्यालयानं तात्काळ दखल घेतली होती। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय पोहोचला। जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला कामाला लावत वैशालीचा शोध घेतला। इतकंच नाही तर तिच्यावर विनामूल्य उपचारांची व्यवस्था केली। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। This is a joint venture between Mukund Madhav Foundation, Ruby Hall Clinic, and Little Hearts from the United Kingdom. So a lot of people are involved in this particular program, and I'm very happy Vaishali will go back to her parents, and she has not been charged 1 paisa, completely free. वैशालीला हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे। आपण बरे होणार असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर आहे। त्याच वेळी या जगात आपली काळजी घेणारं कोणीतरी नक्कीच आहे, हा सकारात्मक भाव तिच्या मनात आहे। त्यामुळे एरवी असंख्य कारणांनी टीकेचं लक्ष ठरणाऱ्या मोदी सरकारसाठी ही निश्चितच जमेची बाजू आहे। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।